या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळी आदित्य आणि प्रीतम त्या ठिकाणी येतात. पारू त्यांना विचारत असते की तुम्हाला काही हवं आहे का, आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो पारू, दादाचं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे पारू विचारते की कोणतं काम, तर प्रीतमच तिला सांगतो की अगं दादाला तुला घास भरवायचा आहे. आणि ते ऐकून पारूला धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही, तर प्रीतम तिला सांगू लागतो की दादा तर तुला पटकन एक घास भरवेल आणि मग तू त्याला माफ करून टाक. मग आदित्यसुद्धा लगेच पारूला घास भरवायला पुढे जातो. पण पारू म्हणते की आदित्य सर, तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही असा लहान मुलासारखा जर मला घास भरवला तर मग मी लगेच तुम्हाला माफ करेल. ते ऐकून आदित्य घाबरूनच प्रीतमकडे बोट दाखवतो. तर पारू म्हणत असते की तुम्ही ना उगाच लहान मुलांसारखं काही करू नका, आणि ती तेथून बाहेर निघून जाते. तर आदित्य प्रीतमवर खूप चिडतो. तो म्हणत असतो की बघ, मी तुला सांगितलं होतं ना, हे सगळं करून काही उपयोग नाही आहे. ती सुद्धा तेच बोलली जे मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की अरे आम्ही आता लहान राहिलेलो नाही आहे, मोठे झालो आहे, पण तू माझं काही ऐकतच नाही. तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा, मला असं वाटतं की पारूची अशी इच्छा आहे की तू तिला एकांतात नाही तर घरातील सगळ्यांच्या समोर घास भरवावा. आणि ते ऐकून आदित्य डोक्यालाच हात लावतो. त्याला आठवतं की जेव्हा त्याला पारूला पैंजण गिफ्ट म्हणून द्यायचं होतं तेव्हा त्याला पारूने किती त्रास दिला होता ते. आणि तो घाबरूनच म्हणतो की प्रीतम, मी असं काही करणार नाही आहे. पण प्रीतम काही ऐकायला तयार नसतो. तितक्यात मग सावित्री त्या ठिकाणी येते आणि त्यांना विचारते की काय झालं. आणि मग प्रीतम तिला सांगू लागतो की अगं दादाला पारूला घास भरवायचा आहे. आणि ते ऐकून सावित्री तर लाजून खाली मान घालते. तर प्रीतम हसतच म्हणत असतो की सावित्री आत्या, आता तूच सांग की जर दादाने पारूला सगळ्यांसमोर घास भरवला तर पारू त्याला लगेच माफ करेल ना. मग सावित्रीसुद्धा प्रीतमची साथ देत हो म्हणते आणि आदित्यला पारूला सगळ्यांसमोर घास भरवायला सांगते. आणि मग प्रीतम लगेचच आदित्यला बाहेर घेऊन जातो. तर सावित्री देवाकडे प्रार्थना करत असते की आत्ता कुठे माझ्या पारूच्या आयुष्यात प्रेम येत आहे, तिला तिचं हे प्रेम भरभरून मिळू दे. दुसरीकडे अहिल्याने सगळ्यांसाठी ताटं वाढलेली असतात. पारू त्या ठिकाणी येते. तर अहिल्या तिला म्हणते की पारू, आज तू कोणतंही काम करायचं नाही आहे, कारण आज तू इथे माझी प्रमुख पाहुणी म्हणून आलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी जेवायचा मान तुझा. आणि ते ऐकून दामिनी खूप चिडते. ती म्हणत असते की कशासाठी हे सगळं वहिनी, ही पारू इतर नोकरांसोबत जेवण करेल ना. मात्र त्यावेळी अहिल्या म्हणते की पारूने आपल्या घरासाठी खूप काही केलं आहे आणि आभार मानण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. त्यामुळे दामिनी नाईलाजाने गप्प बसते. तर पारू अहिल्याला म्हणत असते की देवी आई, हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. मात्र कोणीही पारूचं काही ऐकत नाही. आणि मग पारू मारुती जेवण करण्यासाठी बसतात. त्यानंतर मग श्रीकांत, प्रिया आणि दामिनीसुद्धा जाऊन बसतात. मात्र अहिल्या दामिनीला म्हणत असते की तू आत्ता जेवण करायला बसू नको. जर तू जेवण करायला बसली तर मग या सगळ्यांना कोण वाढणार. ते ऐकून दामिनी म्हणते की वहिनी, घरातील इतर नोकर कुठे गेले. तर अहिल्या सांगते की आज मी सगळ्यांना सुट्टी दिली. आणि ते ऐकून पारू म्हणते की थांबा देवी आई, मी सगळ्यांना जेवण वाढते. पण प्रिया म्हणते की नाही पारू, आज तुझा मान आहे. आणि ती अहिल्याला म्हणते की आई, मी तुम्हाला मदत करते. पण अहिल्या म्हणत असते की नाही प्रिया, आज आपल्या घरातील सगळ्यात सुंदर स्त्री आपल्याला जेवण वाढणार आहे. आणि मग ती दामिनीला विचारते की सगळ्यात सुंदर तर तू आहे ना. आणि त्यावरती दामिनीसुद्धा हसून हो म्हणते आणि लगेच सगळ्यांना जेवण वाढायला तयार होते. पण तितक्यात आदित्य आणि प्रीतम म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी जेवण करायला बसा, आज आम्ही दोघेजण तुम्हा सगळ्यांना जेवण वाढणार आहोत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. पण मग आदित्य प्रीतमला विचारतो की अरे आपण यांना जेवण वाढू शकतो, पण मग मी पारूला घास भरवणार कसा. तर प्रीतम म्हणत असतो की काळजी करू नको, मी काहीतरी जुगाड करतो. आणि मग त्यानंतर अहिल्या, दामिनी या सगळ्याजणी देखील जेवण करण्यासाठी बसतात. अहिल्या तर सगळ्यात आधी स्वतःच्या हाताने पारूला पुरणपोळी वाढते आणि मगच जेवण करण्यासाठी बसते. तर इकडे प्रीतम सगळ्यांना असं सांगतो की मी आणि दादाने ठरवलं आहे की या घरातील बायका आपल्यासाठी खूप कष्ट करतात, तर मग आपणही एक दिवस त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. आणि म्हणूनच आज आम्ही दोघेजण तुम्हा सगळ्यांना एक एक घास भरवणार आहोत. एक घास थँक्यूचा आणि एक घास प्रेमाचा. आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. पारूच्या मात्र लक्षात येतं की हे सगळं काही आदित्य तिच्यासाठीच करतोय. त्यामुळे ती थोडी घाबरते.
तर प्रीतम हसतच प्रियाकडे पाहत म्हणत असतो की प्रिया, आज मी सगळ्यांना घास भरवणार आहे बरं का. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की अरे प्रीतम, तुला प्रियाला घास भरवायचा होता म्हणूनच तू हे सगळं करतोयस ना, आता खोटं बोलू नको. तर प्रीतम हसतच म्हणतो की नाही बाबा, दादाला पारूला घास भरवायचा होता म्हणून हे सगळं चाललंय. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र आदित्य आणि प्रीतम लगेच विषय बदलतात. दामिनी पुन्हा पुन्हा त्याला तू नक्की काय बोलत होता हे विचारत असते. मात्र प्रीतम तिला जास्त महत्त्व न देता लगेच तिच्या जवळ जातो आणि तिला घास भरवतो. त्यामुळे दामिनी गप्प बसते. त्यानंतर मग प्रीतम प्रियाला, अहिल्याला आणि पारूला सुद्धा घास भरवतो. आणि मग तो आदित्यला म्हणतो की दादा, आता तू सगळ्यांना एक एक घास भरव. आणि मग आदित्य देखील दामिनी, प्रिया, अहिल्या या सगळ्यांना एक एक घास भरवतो आणि मग पारूच्या जवळ जातो. मात्र पारू घाबरलेली असते. ती मारुतीकडे पाहते. तर मारुतीला सुद्धा हे सगळं अजिबात आवडलेलं नसतं. पारू मनाशी म्हणत असते की आदित्य सर, हे काय करताय तुम्ही? आता तुम्ही देवी आईंसमोर मला घास भरवणार का? कसं दिसेल ते? उलट माझंच चुकलं, मी मागाशी तुमच्या हातून जेवायला हवं होतं. मी जर हट्ट केला नसताना तर आत्ता ही परिस्थिती आली नसती. आणि मग त्यानंतर तू त्या पारूला घास भरवणार इतक्यात दामिनी म्हणते की अरे आदित्य, हे काय करतोयस तू? तू किर्लोस्कर कंपनीचा CEO आहेस आणि या मोलकरणीला घास भरवतोयस का? पण ते ऐकून श्रीकांत म्हणतो की दामिनी, उगाच काहीतरी बोलू नको. अगं, अहिल्याने स्वतः पारूला जेवण वाढलं आहे म्हटल्यावर आदित्यने घास भरवला तर काय फरक पडतो? आणि ते ऐकून दामिनी पुन्हा गप्प होते. आणि मग आदित्य प्रेमाने पारूला घास भरवतो आणि त्यामुळे पारूसुद्धा खुश होते. तर आदित्य एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. त्यानंतर मग संध्याकाळी पारू सगळं काम उरकून तिच्या घरी जाण्यासाठी निघते. तिला सतत तो क्षण आठवत असतो आणि ती लाजून म्हणत असते की आदित्य सर, खरंच तुम्ही माझ्यासाठी किती काय काय करता. आणि तितक्यात तिच्यासमोर एक बॉक्स येतो. पारूला प्रश्न पडतो की अचानक हा बॉक्स कुठून आला. आणि मग ती तो बॉक्स घेण्यासाठी जाते. तर तो बॉक्स अचानक वर जातो आणि मग पारू तो बॉक्स हातात घेण्यासाठी उड्या मारू लागते. आणि त्याच वेळी आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूला उचलून घेतो. त्यामुळे तो बॉक्स पारूच्या हातात येतो. तर पारू लाजून म्हणते की आदित्य सर, हे काय करताय तुम्ही? प्लीज मला खाली उतरवा. त्यामुळे आदित्य पटकन तिला खाली ठेवतो. आणि मग तो पारूला सांगतो की तू मला माफ केलं ना, म्हणून मग मी तुझ्यासाठी हे एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे. आणि मग तो पारूसमोर तो बॉक्स उघडतो. त्यामध्ये आदित्यने पारूसाठी आणलेले छान झुमके असतात. आणि ते पाहून पारू तर खूपच खुश होते. तिला ते झुमके खूप आवडतात आणि ती आनंदाने आदित्यचे आभार मानते आणि हसतच तेथून निघून जाते. तर आदित्य तिच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघालेला असतो. पण तितक्यात घरावर बसलेला प्रीतम म्हणतो की अरे दादा, आता काय तू तिला घरी सोडायला जाणार आहेस का? तर आदित्य फक्त हसत त्याच्याकडे पाहत राहतो. तर प्रीतम म्हणत असतो की असा हसू नको, आधी मला इथून खाली उतरव. पण आदित्य काही न ऐकता सरळ तेथून निघून जातो. तर प्रीतम म्हणत असतो की याला खरंच वेड लागला आहे. दुसरीकडे पारू तिच्या घरी जाते. आदित्यने दिलेले ते झुमके ती लगेच घालून बघते आणि आरशात स्वतःला पाहून ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे आदित्यची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नसते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य छान तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघतो. त्याला सतत पारूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तो खूपच खुश असतो. तर दुसरीकडे पारूसुद्धा खूपच आनंदामध्ये असते. तर इकडे आदित्य प्रीतमलाच पारू समजून त्याच्यासोबत डान्स करत असतो. त्यामुळे प्रीतम घाबरूनच तेथून पळून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.